दोन चलातील रेषीय समीकरण यापासून आपण सुरुवात केली आणि एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या निरसन पद्धत आणि आलेख पद्धत अशा दोन पद्धती आपण पूर्वी बघितलेल्या आहेत। आता आलेख पद्धतीवरची दोन उदाहरणं मी इथे तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। तुमच्या हे लक्षात आलं असेल की आलेख काढण्यापूर्वी एकदा निर्देशक सारणी तयार करून घेतली की मग आलेख काढणं हा फारसा कठीण भाग नाहीये। सगळ्यात त्यातला त्यात कठीण भाग आहे तो निर्देशक सारणी बनवण्याचा। आणि म्हणून सराव संच 1.2 मधली दोन उदाहरणं मी या ठिकाणी सोडवून दाखवलेली आहेत। हे आहे उदाहरण 4। समीकरण बघा, 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3। या ठिकाणी या एका समीकरणाची पहिल्या समीकरणाची सारणी इथे तुम्हाला दिसते। इथे मी हे जे समीकरण आहे ते y च्या रूपामध्ये बदलून घेतलेलं आहे। म्हणजे हे जर 2 इकडे आणले आणि y ला तिकडे नेले तर आपल्याला मिळतं 3x वजा 2 बरोबर y, म्हणजेच y बरोबर 3x वजा 2। आता इथे ही सारणी बनवली मी आणि x च्या किमती मनाने घेतल्या आहेत। x बरोबर 1 किंवा 2 किंवा 3 आणि या किमती या समीकरणामध्ये घालून मी y च्या किमती काढल्या आहेत। x च्या जागी 1 घातला तर मला मिळतं 3 गुणिले 1 वजा 2 म्हणजे 1 आणि म्हणून इथे माझी निर्देशकांची जोडी बनते 1 1। मी जर x च्या जागी 2 घातले तर मला मिळतात 3 दुणे 6 वजा 2 म्हणजे 4 आणि मला जोडी मिळते 2 4। जर मी x च्या जागी 3 घातले तर 3 त्रिक 9 वजा 2 म्हणजे उत्तर मिळतं 7 आणि आपली जोडी तयार होते 3 7। आता इथे आपली पहिल्या समीकरणासाठीची सारणी तयार झाली। आता आपण दुसऱ्या समीकरणाकडे वळूया। दुसरं समीकरण होतं 2x वजा y बरोबर 3। आता हे 3 मी इकडे घेतले की मला मिळतं 2x वजा 3 आणि हे ऋण y इकडून इकडे गेले त्यामुळे ते धन y झाले, म्हणजेच y बरोबर 2x वजा 3। आता आपण या समीकरणासाठी सारणी तयार करू। x च्या किमती आपण मनाने काहीही घेऊ शकतो, मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे। मागील सारणीप्रमाणे 1 2 3 अशाही किमती घेऊ शकतो। मी आता इथे तशाच घेतल्यात। x च्या जागी 1 घातला तर आपल्याला मिळतं बे एके बे वजा 3 म्हणजे ऋण 1। x च्या जागी 2 घातले तर आपल्याला मिळतं बे दुणे 4 वजा 3 म्हणजे 1 आणि x च्या जागी 3 घातलं तर आपल्याला मिळतात 3 दुणे 6 वजा 3 बरोबर 3। त्यामुळे ह्या y च्या किमती आपल्याला आधी मिळाल्या नव्हत्या, आता आकडेमोड केल्यानंतर ह्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आपल्याला निर्देशकांच्या जोड्याही मिळालेल्या आहेत, 1 आणि ऋण 1, 2 आणि 1, 3 आणि ऋण 3। आता ही सारणी आणि ह्याच्या आधीची सारणी या दोन्ही सारणीतले बिंदू स्थापन केले की तुम्हाला दोन रेषा मिळतील आणि त्यांचा जो छेदनबिंदू असेल तो या समीकरणाची उकल असेल। आणखीन एक उदाहरण बघूया आपण। ते आहे 2x वजा 3y बरोबर 4 आणि 3y वजा x बरोबर 4। सुरुवातीला आपण हे समीकरण बघूया। आता हे समीकरण सुद्धा मी y च्या रूपामध्ये बदललेलं आहे। म्हणजे हे ऋण 3y इकडून इकडे घेतले आणि 4 ला इकडून इकडे घेतले की आपल्याला मिळतं 2x वजा 4 बरोबर 3y, म्हणजेच 3y बरोबर 2x वजा 4। आता आपल्याला y ची किंमत हवी आहे त्यामुळे हे 3 जे इथे गुणायला आहेत ते इकडे भागायला येतील आणि हे या दोन्ही पदांना भागिले आहेत। आता त्यामुळे आपल्याला x च्या कोणत्याही किमती निवडून नाही चालणार। आपल्याला x च्या अशा किमती निवडायला हव्यात की
ज्याला 2 ने गुणून 4 वजा केले की जी संख्या येते तिला 3 ने भाग जाईल. म्हणून आपण अशा संख्या निवडल्या 2, 5 आणि ऋण 4. आता इथे 2 घातले की बेदुणे 4 वजा 4, 4 वजा 4 0, 0 भागिले 3 म्हणून उत्तर आलं 0. मग मी निवडले 5, बेपंची 10 वजा 4 म्हणजे आले 6, 6 भागिले 3 उत्तर आलं 2. मग आपण किंमत निवडले ऋण 4, ऋण 4 गुणिले 2 ऋण 8, ऋण 8 आणि ऋण 4 झाले ऋण 12 आणि ऋण 12 भागिले 3 म्हणजे उत्तर आलं ऋण 4. आता यापैकी वेगळी किंमत म्हणजे समजा आपण इथे 3 घेतले तर 3 दुणे 6, 6 वजा 4 म्हणजे 2 उत्तर येईल आणि 2/3 ही संख्या आपल्याला इतकी अपूर्णांकामध्ये त्याचं उत्तर येईल की ती आपल्याला आलेख कागदावर योग्य रीतीने त्याचा बिंदू मिळवणं कठीण जाईल आणि म्हणून x या किमती निवडलेल्या आहेत. दुसरं समीकरण यातलं होतं 3y वजा x बरोबर 4. आता इथे x ला सहगुणक नाहीये, y ला सहगुणक आहे. म्हणजे मगासारखं y च्या रूपात बदलायचं ठरवलं तर हे 3 छेदात येणार आहेत. त्यामुळे मी आता अशी युक्ती केली की हे समीकरण आपण x च्या रूपात बदलणार आहोत. त्यामुळे हे x इकडे घेतले आणि 4 इकडे घेतले की आपल्याला मिळतं 3y वजा 4 बरोबर x, म्हणजेच x बरोबर 3y वजा 4. आता हे x च्या रूपात बदलून घेतलेलं असल्यामुळे y च्या किमती आपण मनाने घेणार आहोत. म्हणून मी y ची एक किंमत घेतली तर 3 एके 3 वजा 4 बरोबर x ची किंमत येते ऋण 1. मग y ची किंमत 2 घेतली तर 3 दुणे 6 वजा 4 म्हणजे उत्तर येतं 2 आणि y ची किंमत 3 घेतली की 3 त्रिक 9, 9 वजा 4 म्हणजे उत्तर येतं 5 आणि म्हणून आपल्याला निर्देशकांच्या जोड्या मिळतात ऋण 1 1, 2 2 आणि 5 3. आता ह्या दोन्ही सारणींचे आलेख काढलेत की तुम्हाला या समीकरणाची उकल मिळेल. त्या दोन रेषा जिथे एकमेकीला छेदतील तो छेदनबिंदू हा या समीकरणांची उकल असेल. सोडवण्याचा जो भाग आहे म्हणजे किमती घातल्यानंतर समीकरणात किमती घातल्यानंतर आकडेमोड करून दुसऱ्या निर्देशकाची किंमत मिळवणं हा जो भाग आहे हा सोडवून दाखवणं आवश्यकच आहे. त्यामुळे ते सोडवून दाखवायचेच आहेत जसं आपण या आधीच्या उदाहरणात पाहिलं. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या शंका यातनं फिटतील आणि आजचा गृहपाठ आहे अर्थातच सराव संच 1.2. त्यातूनही जर काही अडलं तर तुम्ही नक्कीच कधीही विचारू शकता. धन्यवाद.